पहिला बॉल काय झालं माहिती एक एक पहिल्या बॉल एक रन. दोन बॉल कुणी काढलेली एक रन? आनंदनी आणि एक याने दोघांचे एक रन झाले. आता आनंद परत स्ट्राईकवर आहे. तिसरा चेंडू घेऊन येते किसन. यॉर्कर लेन्थचा चेंडू, अतिशय सुंदर असा चेंडू, ऑफ स्टंपच्या थोडासा किंचित बाहेर टाकलेला हा चेंडू. काही समजलेलं नाही ते डॉक्टर आनंद यांना. आणि निर्धाव चेंडू. पुन्हा एकदा चौथा चेंडू घेऊन येते ते किसन, राईट आर्म बॅट्समॅन. आणि पुन्हा एकदा डॉट चेंडू काढून अतिशय सुंदर अशी आपल्या गोलंदाजीची सुरुवात केली आहे ती किसन यांनी. 4 चेंडू केवळ 2 धावा दिलेल्या आहेत. पाहूया आता दुसऱ्या 5व्या चेंडू मध्ये काय करतात ते डॉक्टर आनंद. 5वा चेंडू घेऊन येतात ते किसन. पुन्हा एकदा ऑफस्टंपला मारा केलेला चेंडू, एक धाव धावून काढलेले, दुसरे धावेचा प्रयत्न करणार नाहीयेत कारण अतिशय सुंदर अशी क्षेत्ररक्षण केलेले ते गणेश यांनी. त्याबरोबर धावसंख्या झालेली आहे ती 3. शेवटचा चेंडू पहिल्या षटकातला, वैयक्तिक पहिला, संघाचा पण पहिलाच षटक. शेवटचा चेंडू किसन मारा करतील ते चेतन यांना. आणि या वेळेला तटून काढलाय तो लेग साइडला. पाहूया किती धावा काढतात ते. एकच धाव भेटलेली आहे आणि धावसंख्या झालेली आहे ती 4. सुंदर गोलंदाजी. मला वाटतं पहिल्याच ओव्हर मध्ये अतिशय सुस्त अशी सुरुवात केलेली आहे ती विघ्न अर्थ संघाने. दुसरा षटक घेऊन येत आहेत ते काय गणेश. राईट आर्म ओव्हर द विकेट मारा करतील ते चेतन यांना. चेतन फेस करत आहेत ते गणेश यांना. आणि दुसरा षटक चालू असल्यामुळे 6 खेळाडू हे सर्कलच्या बाहेर असतील. आणि पहिला चेंडू पाहूया दुसऱ्या षटकाचा आणि तटवण्याचा प्रयत्न, परंतु एकच धाव काढण्याला यश आलेलं आहे ते चेतन यांना. पेन किलर घेऊन आलो. दुसरा षटक आणि दुसरा चेंडू. धावसंख्या झालेली ती 5. आणि पुन्हा एकदा फक्त एकच धाव भेटली. अशा प्रकारे खूपच संत अशी सुरुवात झालेली आहे ती विघ्नार्थ संघाची. आपल्याला थोडासा पेस वाढवावा लागेल आपल्या धावसंख्येचा, अन्यथा तुम्ही खूपच मागे राहाल. कारण दुसरं षटक चालू आहे. दुसऱ्या षटकाचे 2 चेंडू संपलेले आहेत आणि धावसंख्या ती फक्त 6. तिसरं चेंडू आणि या वेळेला मात्र ऑफ साइडला तटून काढलेला चौकार, मला वाटतं षटकार. खूपच सुंदर असा हा फटका ऑफ साइडला. आणि याबरोबरच धावसंख्या झाली होती 12, बिनबाद 12. संघाचं दुसरं षटक. गणेश यांनी 3 चेंडू टाकलेले आहेत आतापर्यंत आणि 8 धावा खर्च केलेले आहेत. चौथा चेंडू घेऊन येते ते राईट आर्म ओव्हर द विकेट. गणेश मारा करतील आणि पुन्हा एकदा हा चेंडू भिरकावण्याचा प्रयत्न, परंतु रन आउट. आनंद सर आउट झालेले आहेत आणि अशा प्रकारे पहिली विकेट
पाहूया आता नेक्स्ट बॅट्समॅन कोण आहे. गिरीश तयार होत आहेत. मला वाटतं तेच येतील. आणि खूप सुंदर अशी गोलंदाजी केलेली आहे ती गणेशांनी. अतिशय वेगवान हा चेंडू होता. दुसरं षटक आणि 4 चेंडू संपलेले आहेत. आपल्याला थोडासा स्पीडअप करावा लागेल कारण वेळ खूप कमी आहे. 1:30 वाजलेले आहेत रात्रीचे. 4 चेंडू झालेले आहेत ते दुसऱ्या षटकाचे. 5वा चेंडू घेऊन येते गणेश. राईट आर्म ओव्हर द विकेट. त्यांना फेस करतील ते नवीन फलंदाज गिरीश राईट हँड बॅट्समॅन. खूप नावाजलेले असे बॅट्समॅन आहेत विघ्नहर्ता संघाचे. पाहूया काय करतात ते आपल्या संघासाठी. राईट आर्म ओव्हर द विकेट. 5वा चेंडू आणि हा काहीसा खूपच छान असा शॉट, स्वीप शॉट, पॅडल स्वीप शॉट म्हणता येईल. आणि खूप सुंदर असा शॉट. 4 धावा. धावसंख्या झालेली आहे ती 16. प्युअर टायमिंग. लास्ट बॉल. आणि शेवटचा चेंडू. मला वाटतं यामध्ये गोलंदाजीचा काही दोष नाही, फक्त टॅलेंटेड असा हा शॉट होता. खूपच धावा 16. धावा झालेले ते 16. एक विकेट. येस. शेवटचा चेंडू घेऊन दुसऱ्या षटकाचा. आणि राईट आर्म. हा मात्र एक धाव काढण्याचा प्रयत्न पण काही झालेला नाही. डॉट बॉल. आणि या प्रकारे षटक संपलेलं आहे. तर दुसरा षटक संपल्यानंतर धावसंख्या झालेली ती 16. 1/16. तिसरा षटक सुरुवात करतायत ते इरफान. अतिशय अनुभवी असे हे गोलंदाज आहेत इरफान. संघाचं तिसरं षटक, वैयक्तिक पहिलं. राईट आर्म. त्यांना फेस करतील ते चेतन. लेफ्ट आर्म मारा करतात ते. आणि पहिला चेंडू तटवून काढलाय तो षटकार. खूपच सुंदर असा शॉट. आणि अशाच प्रकारचे शॉट्सची गरज आहे ती विघ्नहर्ता संघाला, कारण त्यांची धावसंख्या जी आहे ती 22. कमीत कमी 5 ओव्हरमध्ये चांगली धावसंख्या उभारावी लागेल. आणि पुन्हा एकदा फुलटो चेंडू पाहूया. हा पुन्हा एकदा दुसरा षटकार या षटकातला. लागोपाठ 2 षटकार मारले ते चेतन यांनी. आणि आता मात्र त्यांनी आपला गिअर बदललेला असं वाटतंय. तिसऱ्या षटकामध्ये त्यांनी टॉप गिअरचा वापर करून आपल्या संघासाठी 12 धावा जमवलेल्या आहेत. त्या तिसऱ्या षटकामध्ये 2च चेंडू फक्त झालेले आहेत. धावसंख्या झाली ती 28. तिसरा चेंडू घेऊन येते इरफान सर. लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट. पुन्हा एकदा लागोपाठ तिसरा षटकार हा चेतन यांचा. थोडासा शॉट ऑफ साइडला होता आणि त्यांनी हा तटवून काढलेला होतो. फुल शॉट. अगदी रोहित शर्मा सारखा हा शॉट. खूपच सुंदर असा टाइम केलेला हा शॉट. आणि 3 चेंडू नंतर 3 लागोपाठ षटकार आलेले आहेत. चौथा चेंडू आणि पुन्हा एकदा तळून काढले. पाहूया हे झेल होतोय का. आणि हा झेल मात्र ड्रॉप केलेला आहे ते विज्ञान यांनी. असे झेल खूप गरजेचं आहे आपण हे कॅच करायचं, कारण पुढचा आपला जो सामना जो ठरलेला असतो. पुढचा चेंडू घेऊन येतो 5वा चेंडू. पुन्हा खूप सुंदर असा यॉर्कर लेनचा चेंडू
एक धाव, एकच धाव भेटलेली आहे ती गिरीश यांना. 5 चेंडू झालेले आहेत, धावसंख्या झालेली आहे ती 36 धावा, 1 गडी बाद. तिसऱ्या षटकातला शेवटचा चेंडू पाहूया काय करतात ते चेतन, ज्यांनी आतापर्यंत 3 षटकार लगवलेले त्या या षटकामध्ये. इरफान आणि हा प्रयत्न होता तटून काढण्याचा स्ट्रेट ड्राईव्ह, मात्र एकच धावा आणि दुसऱ्या धावाचा प्रयत्न कायचा गच्चा क्षेत्ररक्षण केलेलं आहे आणि 2 धावा भेटलेल्या आहेत. तिसरी धाव सुद्धा घेत आहेत आणि अगदी मला वाटतं 1 धावा असायला पाहिजे होती इथे, पण गच्चा क्षेत्ररक्षण केलेलं आहे ते आणि 3 धावा काढलेल्या आहेत धावून. खर तर संजय सर या चेंडूवर पाहिलं तर एकच धाव होती, पण तिथे पळून एकूण 3 धावा, एकूण स्कोर 39 धावा आणि फलंदाज या ठिकाणी बाद झालाय. आणि चांगली फलंदाजी मध्ये आतमध्ये तब्बल 3 षटकार लागोपाठचे 3 षटकार म्हणजे बॅक टू बॅक षटकारांची हॅट्रिक त्या ठिकाणी ठोकली गेली आहे. जबरदस्त बॅटिंग पाहायला मिळाली चेतन यांची. आक्रमक इरादे मैदानाच्या आतमध्ये कसे दाखवायचे हे त्यानं दाखव. 3 षटकार ठोकल्यानंतर 4थ्या चेंडूवर सुद्धा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न आणि तिथे त्यानं सोडलेला झेल. आणि खरं तर वेट अँड वॉच जरूर केला होता. अखेरच्या क्षणाला चेंडूवर नजर ठेवली होती आणि हा डॉट चेंडू पाहायला मिळाला. धावफलक स्थिरावलंय, थांबलं गेलंय आणि इथून या षटकामध्ये हाणामारी करावी लागेल. गोलीच्या मार्गावर मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, हवेमध्ये चेंडू आहे आणि अखेरता झेल पकडला गेला चेतन यांचा, ज्यानं जबरदस्त बॅटिंग केली होती. एकूण 11 बॉल मध्ये 31 धावांची मॅरेथॉन इनिंग साकारली आणि आपल्या संघाला खरं तर नेऊन त्यांना पोहोचवलं होतं. टोटल धावसंख्येचा विचार केला तर 39 या धावसंख्येवर. अजित नवीन बॅटर मध्येच्या आतमध्ये अजित यांना आपण पाहू शकाल. खरं तर अरविंदजी मोकल साहेब आमच्या सोबत जोडले गेलेत आता पुन्हा एकदा, कारण रात्रीचा गारवा आहे, थंडीचं वातावरण आहे आणि आता खरं तर नवीन बॅटर आणि त्या ठिकाणी आपण जर पाहिलं तर पंचांचा इशारा वाईटचा आलाय आणि 1+1 अशा एकूण 2 धावा मिळतील. वाईट +1 म्हणजे अशा 2 धावा मिळतील. कारण क्रिकेट तुम्ही खेळत असताना आपलं ग्रामीण टेनिसचं जे क्रिकेट असतं ते मर्यादित षटकांचं असतं आणि त्या मर्यादित षटकामध्ये तुम्हाला धावा वाचवायचे असतात आणि अतिरिक्त धावा जेव्हा वाचवाल तेव्हा तुम्ही स्कोर कार्ड बदललेलं पाहायला मिळेल आणि त्या धावा तुम्हाला उलटा चेंडू फेकलाय आणि त्याला पनिशमेंट दिली. बॅकवर्ड स्कोर लेगच्या डोक्यावरतून चेंडू जाईल सीमा पार, धनधणी षटकार. शोभितला आपण पाहतोय गोलनेच्या मार्कवर जिथे वाईट चेंडू जरूर फेकला होता, त्यानंतर हा षटकार पाहायला मिळाला. बघा बाहेरून आवाज देऊ नका, अन्यथा बॅटिंग करणाऱ्या संघाला पेनल्टी दिली जाईल. बाहेरून आवाज देऊ नका बॅटिंग करणाऱ्या संघ. पुन्हा एकदा मोठा फटका बॅटच्या मधोमध आलाय आणि चेंडू जातोय पुन्हा एकदा सीमा पार, धनधणी षटकार. येस, पंच आमच्याकडे वळतात की पंचांना सुद्धा त्या ठिकाणी कवायत करावी लागते आणि हा षटकार आपण पाहिलाय आणि या षटकाराच्या मदतीने खरं तर संघाची एकूण धावसंख्या जाऊन पोहोचली आहे 53 या धावसंख्येवर. एक चांगल्या स्थितीमध्ये म्हणावं लागेल बॅटिंग करत असताना विघ्नहर्ता या संघाला. अरे राम म्हात्रे यांना पुरस्कृत केलेला हा संघ आहे. हा फटका सुद्धा चांगला आहे, वाईड स्ट्रॉंगरला क्षेत्ररक्षक येईल का, क्षेत्ररक्षक पोहोचलाय त्या ठिकाणी. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि दुसरी धाव घेण्याच्या प्रयत्नामध्ये आपली विकेट त्या ठिकाणी गमवावी लागेल. फक्त धाव मिळेल 1.
खरं तर विष्णू साहेब ज्याप्रमाणे चेतनचे विकेट गेलेत असं वाटलं होतं की आता आज जो धावसंख्या आहे याच्यावर अंकुश येईल की काय, परंतु राम म्हात्रे यांच्या संघाकडे अतिशय कसलेले असे फलंदाज असल्या कारणाने चेतनचे उणीव काही भासू दिले नाही आणि शोभेच्या गोलंदाजाचे दोन उमदार असे षटकार खेळून काढले होते ते मला वाटतं पवार साहेब यांनी. खरे तर या खेळाडूंच्या बद्दल बोलायचं झालं तर गाजलेले खेळाडू आहेत, मुरलेले खेळाडू आहेत, नावाजलेले खेळाडू आहेत. बरेचसे शब्द मराठी भाषा म्हटल्यानंतर जशी वळू तशी ती वळत असते आणि त्या प्रकारे आहे. मैदानाच्या आतमध्ये आपण जर पाहिलं तर धावसंख्या जाऊन पोहोचली आहे 55 आणि या षटकातील असेल शेवटचा चेंडू. 5 चेंडू आतापर्यंत फेकून षटक संपलाय का? येस, धन्यवाद. चार षटकांचा खेळ या ठिकाणी संपलेला आहे आणि चौथं आणि शेवटचं षटक जे घेऊन आलेले आहे त्यांचं नाव आहे विज्ञान. राईटम राऊंडचा मारा असेल 55. हा स्कोअर सांगतो, 55 धावा झालेल्या आहेत. 4 षटकाच्या अखेरीस 24 चेंडूंचा खेळ या ठिकाणी संपला आणि 55 धावा या ठिकाणी झालेल्या आहेत. पुढील चेंडू असेल विज्ञानचा 55 पार करत. चांगला चेंडू होता, अतिशय सुंदर मिडल एस्टिवरचा चेंडू होता आणि मोहनने मात्र घाई केले. त्या ठिकाणी रनआउट होईल का मोहन, आणि अशा रीतीने हा मोठा झटका बसलेला आहे मोहनच्या माध्यमातून. मोहन हा चांगला खेळाडू आहे आणि कुठेतरी धावांचा जो भर आहे तो वाढवण्याच्या प्रयत्नामध्ये मोहन या ठिकाणी बाद झाला आणि विघ्नहर्ता क्रिकेट संघाला हा चौथा गडी बाद झाला आहे मोहनच्या स्वरूपामध्ये. स्ट्राईकला नक्कीच खेळत असेल तो म्हणजे आहे गिरीश. याला असं म्हणतात सर की अतिघाई संकटात नाही. नक्कीच. क्रिकेट मधील आत्महत्या कशाला म्हणतात? एक बॅट्समन रेडी होता धाव घेण्यासाठी, दुसरा बॅट्समन तयार नव्हता, कॉलिंग नव्हती दोघांमध्ये आणि फलंदाज झालाय बाद. ओ हो, व्हॉट अ शॉट, सुपर नाईस, जबरदस्त स्ट्रोक, षटकार. चांगला चेंडू मिडल एस्टिवरचा चेंडू होता, काय फिरवला लेग साईडला आणि या 6 धाव्याने संघाची धावसंख्येमध्ये भर पडली. संघाची धावसंख्या मस्त झालेली आहे. संघाची धावसंख्या झाली आहे 61. चांगला चेंडू, अतिशय सुंदर चेंडू होता विज्ञानचा आणि विज्ञान हा खरंच खूप सुंदर गोलंदाज आहे. मला वाटतं जवळजवळ हा त्याचा हा 4था-5वा सामना असेल आणि 4थ्या-5व्या सामन्यामध्ये जवळजवळ चांगली सरासरी ठेवून चांगली गोलंदाजी करत होता विज्ञान, परंतु हा चेंडू मात्र मिडल एस्टिवरचा चांगला टोलवला 6 धाव्यांसाठी. पुढील चेंडू विज्ञानचा यॉर्कर लाईनचा चेंडू होता, त्या ठिकाणी क्षेत्ररक्षण मात्र आहे. 1 धाव मात्र पूर्ण केली आहे आणि दुसऱ्या धावेसाठी धावतात आणि 2 धावा मात्र सहजरित्या पूर्ण केली आहेत. त्या ठिकाणी पंचांनी लक्ष द्यायचं त्या ठिकाणी हा नाहीये. 2 धावा या ठिकाणी पूर्ण झाले. धावसंख्येमध्ये छोटीशी भर पडली. सांगायची धावसंख्येला 63. 4 गडी बाद. पुढील चेंडू विज्ञानचा, ॲटम राऊंडचा मारा आहे विज्ञानचा. चांगला चेंडू, अतिशय सुंदर चेंडू होता, अगदी ऑफसाईडच्या खूपच बाहेर होता. जर सोडला असता तर कदाचित तो वाईट असता आणि बॅट घातली गिरीशने आणि गडी बाद झालाय गिरीशच्या माध्यमातून. हा 5वा गडी बाद. सांगा राम म्हात्रे बद्दल. खर तर त्या ठिकाणी बघा हा चेंडू आपण पाहिला ऍक्शन रिप्ले मध्ये, वाईट जाणाऱ्या चेंडूला छेडखानी करण्याचा प्रयत्न केला आणि त्या ठिकाणी आपली विकेट गमवावी लागली. आणि आपण जर पाहिलं तर त्या ठिकाणी एकूण धावा किती आल्या? 63 धावा आणि 5 फलंदाज बाद झालेत. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय राम म्हात्रे. संघाचा संघनायक, संघाचे पुरस्कर्ते
राम म्हात्रे यांच्याकडनं अशा अपेक्षा असेल, शेवटच्या षटकामध्ये आले 2 चेंडू असतील शेवटचे आणि या 2 चेंडू मध्ये 2 षटकात ठोकावे लागतील. 70+ टार्गेट ठेवावं लागेल समोरच्या टीमसाठी, कारण जो संघ या सामन्यामध्ये हरेल त्याला थेट घरचा रस्ता गाठावा लागेल, यात शंका नाही. लेग बायचा इशारा. आणि खरं तर मुन्नाबाईनं गाडी सुद्धा बुकिंग केली आहे 1552. खरं तर मुन्नाबाई म्हटल्यानंतर एकच राही आमचे मुन्नाबाई, आणि मुन्नाबाई MBBS म्हटल्यानंतर ऑलराऊंडर भूमिका असते. मग कुठले काम असू द्या, बॅटिंग असो. किती आल्या? 65 धावा झाल्या आणि 66 धावांचं लक्ष ठेवलं गेले 5 षटकामध्ये. या 66 धावा खरं तर तुम्हाला कंपल्सरी चेस कराव्या लागते. 30 चेंडू आणि 66 धावांची गरज जिंकण्यासाठी कंपल्सरी चेसिंग या स्पर्धेचा नियम आहे. आणि आपण खरं तर मुकुल साहेब मुन्नाबाईंच्या बद्दल चर्चा करत होतो. ऑलराऊंडर नेहमी असतात, मग कॉमेंट्री असो, स्कोरिंग असो, बॅटिंग असो, बॉलिंग असो, फिल्डिंग असो, किंवा मैदानामध्ये क्रीजवर झाडू मारणं का ना असं, मग सर्वांची सुविधा व्यवस्थित पार पाडणारे ते मुन्नाबाई असतात. 30 चेंडू 66 धावांची गरज. या ठिकाणी एक मोबाईल हरवलेला आहे, म्हणजे कोणाला भेटला असेल तर कृपया द्यायचा आहे. दाखवा, उलट करा. नाही तो नाही आहे. कॉल लावला होता परंतु कॉल उचलत नाहीये. नाही तो नाही, तो तुमचा आहे. स्कॉर्पिओ. अच्छा, गाडीत आहे का? ओके. नाही तो नाही. पाच षटकांचा खेळ या ठिकाणी संपलेला आहे. 5 षटकांमध्ये 30 चेंडू. मोबाईल या ठिकाणी सापडलाय. थँक्यू राकेशचा. 2 वेळा तू बाद केला तर तू परत ये. जीव गेलता. 30 चेंडू आणि 66 धावांची गरज आहे. ते मात्र सतीश 11 संघाला. सतीश 11 हा संघ म्हणजे किसन पाटील आणि सतीश अंकल यांचा हा संघ. आणि किसन हा एक नावाजलेला फलंदाज जो पोदी गावामध्ये एक प्रसिद्ध खेळाडू आहे, तो या संघामध्ये तुम्हाला खेळताना दिसेल. आणि कुठेतरी हा संघ मगाशी निर्मल एंटरप्राइजेसच्या बरोबर खेळत असताना कुठेतरी छोटासा चुकांमुळे तो हरला होता. आता मात्र ही जी मॅच आहे ती मॅच त्यांना जिंकावीच लागेल. जर स्पर्धेमध्ये त्यांचं जर अस्तित्व टिकवायचं असेल तर हा सामना त्यांना जिंकावाच लागेल. दोन्ही हे जे संघ आहेत या दोन्ही संघांना विजय हा महत्वाचा आहे. आणि जो संघ या स्पर्धेमध्ये या सामन्यांमध्ये जो जिंकेल त्याचं तो अस्तित्व टिकवून ठेवेल. शतरक्षण लावून घ्यायचा. थोडासा स्पीडअप करा पंच. जर आपण लक्ष द्या या ठिकाणी, स्पीडअप करा. सामन्यांना फार उशीर होतोय. सतीश 11 संघाचे सलामीवीर गणेश आणि राम म्हात्रे सर, आपण शतरक्षण लावून घ्यायचं आहे. बराच वेळ झालेला आहे. आपण ऑर्गनाइज केलेली हे एवढी भव्य दिव्य अशी ही नाईट स्पर्धा, अतिशय चांगलं नियोजन या ठिकाणी आपल्याला बघायला भेटतंय. एवढी मोठी स्पर्धा. खरं तर मगाशी नितीन बोलला की मुंबई सारख्या शहरामध्ये सुप्रीमो म्हटलं की एक मुंबई शहरामध्ये एक सर्वात गाजलेली आणि सर्वात मोठी स्पर्धा म्हणजे सुप्रीमो. जो मुंबईला राहणारा जो एक क्रिकेटर आहे तो क्रिकेटर ही स्पर्धा बघितल्याशिवाय कधीही राहत नाही. आणि या स्पर्धेचा प्रत्येक जण आनंद मुंबईकर घेत असतो. आणि या पनवेलमध्ये 40+ माध्यमातून
राम म्हात्रे सारखे एक दिलदार व्यक्तिमत्व, निर्मल एंटरप्राइजेसचे प्रोप्रायटर सन्माननीय अनिलजी भोईर, तसेच त्यांच्या समवेत आमच्या उसरली गावचे माजी सरपंच सन्माननीय विश्वासजी भगत आणि पोदी गावचा प्रत्येक लेजंड खेळाडू, सतीश अंकल असतील, के अंकल असतील, सगळेच अतिशय सुंदर अशी मेहनत घेऊन ही 2 दिवसाची स्पर्धा अतिशय चांगल्या रीतीने पार पडत असताना आजचा हा अंतिम दिवस आपल्याला बघायला भेटतोय. काय दर्जेदार नियोजन या ठिकाणी आपल्याला बघायला भेटतंय. असं दर्जेदार नियोजन आपण 5 लाखाचं जेव्हा स्पर्धा एकत्रित बघायला किंवा खेळायला जातो तेव्हा हे दर्जेदार नियोजन आपल्याला बघायला भेटतं. हाचा दुसरा दिवस खेळत असताना अगदी काटावर आलेली ही स्पर्धा आहे. हे 2 संघ जे समोरासमोर भिडतात हे दोन्ही संघ पहिली मॅच पराजित झालेले आहेत. जर आपल्याला या स्पर्धेमध्ये आपलं अस्तित्व टिकवायचं असेल तर हा सामना चालू करा. पंच चालू करा, कृपा करा. खूप लेट झालंय. तुमच्या दोघांच्याही हातात घड्याळ नाहीये वाटतं. जवळजवळ 2 वाजलेत. राम सर जरा स्पीडअप करा प्लीज. मोहन दादा जरा स्पीडअप करा. शतरक्षण लावून घ्यायचंय. गणेश आणि मनोज ना, मनोज सर. ओके, गणेश आणि मनोज नॉन स्ट्राईकला आहे. मनोज आणि नॉन स्ट्राईकला आहे गणेश. चला, श्री गणेशा करेल तो गणेश आणि त्यांना मारा करेल मोहन. राईट एम राऊंड द विकेटचा छोटासा रनअप मोहन दादाचा. सामन्याला सुरुवात. शॉर्ट पिच चेंडू टोलवलाय त्या ठिकाणी आणि हा षटकार श्री गणेशा केलेला आहे तो गणेशने. क्या बात आहे. मला वाटतं 13 धावांची सरासरी असेल. 53 65 66 धावा या ठिकाणी करायच्या आहेत सतीश इलेंग क्रिकेट संघाला आणि चांगली सुरुवात करून दिली ती म्हणजे गणेशने. पहिल्या चेंडूच्या मोहनच्या पहिल्या चेंडूवरती लेग साईडच्या दिशेने टोलवला हा षटकार. सुरुवात केली आहे गणेशने 6 धावेने. पुढील चेंडू असेल मोहनचा. शॉर्ट पिच चेंडू होता. कुठेतरी अडथळा आला असेल कदाचित, कारण का मोहनदादाची बॉलिंग आम्ही बघतो तो कधीही शॉर्ट पिच चेंडू टाकत नाही. फिरकी गोलंदाज आहे मोहनदादा. गणेश एक चांगला गणेश सुद्धा एक चांगला फलंदाज त्या ठिकाणी आहे. टोलवलाय त्या ठिकाणी राम सर आहे त्या ठिकाणी आणि कॅच होईल का. झेल सुटलेला आहे. एक चांगला गडी बाद होऊ शकला असता परंतु झेल सुटला आणि झेल सुटल्यानंतर एक धाव मात्र सहजरित्या पूर्ण केली. चांगला चेंडू होता. अगदी मिडल स्टेज चेंडू होता. टोलवला मात्र सरळ होता परंतु राम सरच्या हातातून ही कॅच निसटली. पुन्हा एकदा चांगला चेंडू. स्ट्रेट धाव त्या ठिकाणी केलेला आहे. एक धाव पुन्हा एकदा भेटलेली आहे. संघाची धावसंख्येमध्ये छोटीशी भर पडली. संघाची धावसंख्येला 8. 3 चेंडूंचा खेळ या ठिकाणी संपलेला आहे आणि 3 चेंडूंच्या नंतर कोणताही गडी बाद न होता 8 धावा मात्र सहजरित्या पूर्ण केले. 13 ची सरासरी असेल नक्कीच. क्या बात आहे. सुंदर चेंडू होता आणि सुंदर चेंडूला सुंदर खेळी करून दाखवली ती गणेशने. एक धाव मात्र सहजरित्या धावफलक चालू ठेवलेला आहे गणेशला. गणेशला माहिती आहे जर मी विकेटवरती उभा राहिलो तर हा जो स्कोर आहे तो मी नक्कीच पार करेन, कारण का माझ्यामध्ये ती क्षमता आहे असं गणेशला माहिती आहे. मनोज फुलटॉस चेंडू जेवढा पाहिजे तेवढा समस्या घेतलेला आणि हो थोडस काळजी घ्यायची आहे. एक धाव आरोग्यासाठी आपण म्हणतो पण आपल्या आरोग्याची सुद्धा काळजी घ्यायची आहे. मनोज सर आपण स्वतःची काळजी घ्या त्या ठिकाणी. बघा पंच थोडं लक्ष द्या. बॉल मारल्यानंतर रनिंग करताना मोहन सर या ठिकाणी पायात पाय त्यांचा अडकलेला आहे आणि कुठेतरी ते रनिंग करताना पडलेले आहेत आणि काही गरज नाही आहे असं म्हणतायत ते. चला सामना सुरुवात करा. काही गरज नाही आहे. चला सामना सुरुवात करायचा आहे. चांगला सुरळीत चालू असलेला सामना संत गतीने. अगदी वातावरण अतिशय थंड वातावरण दिसतंय. जर वरती आपण जर थोडासा वरती बघितलं तर
आपल्याला धोका दिसेल, त्याला ड्यू म्हणतो आपण, ते ड्यू या ठिकाणी आपल्याला थोडस दिसतंय. थोडासा कान मंत्र देताना संघाचे संघनायक आणि मुन्नाभाई तुमच्या ऍक्शन इथं दिसतात आम्हाला. फोकस ऑन मुन्ना भाई. मुन्नाभाई आणि मुन्नाभाई षटकार. क्या बात आहे. चांगला चेंडू आणि चांगला टोलवला गगनभेदी षटकार या ठिकाणी गणेशच्या बॅट मधून. काय षटक केलंय. सुंदर असं या ठिकाणी आपण जवळजवळ या षटकामध्ये 16 धावा आलेल्या आहेत. कोणताही गडी या ठिकाणी बाद नाही. मोहन मात्र थोडेसे धडपडले होते. आग लावली सगळी दूर गेला आतमध्ये. ही काय आग लावली इथं बाजूला. ठीक आहे दूर गेला आतमध्ये सगळं. सरपंच जी आपण आग लावलेली आहे ना, त्या आगीमुळे अख्खं मैदान दूर झालंय. आम्ही म्हणतोय ड्यू पडलाय, आम्ही म्हणतोय दव पडलाय, पण तुम्ही आग लावली उसरलीत आणि आल्या इकडं टेंबोड्यात. ते तुम्ही बोला, मी नाही बोलू शकत, मी उसरलीत राहतो. चला सामना सुरुवात करायचा. पंच जरा थोडस आपण मला वाटतं पहिल्या सामन्याच्या वेळी आहे ना, तुम्ही आम्हाला घड्याळ दाखवते. तुम्हाला आठवतंय का? हा, स्कोर आहे 16. 16 35 मिनिटाचा हा खेळ आपण 5 षटकामध्ये संपवला पाहिजे. हा टाइम. आपण हे चालू केलं होतं मला असं वाटतं पहिल्या सामन्याच्या वेळी. चेतन बॉलर. चेतन संघाचं दुसरं आणि वैयक्तिक पहिलं षटक. एक ओव्हर झाली की लगेच दुसरा बॉलर रेडी ठेवा. एक षटक संपलं ना की आपण संघनायकांना विनंती आहे की आपण दुसरा बॉलर रेडी ठेवा. शॉर्ट चेंडू होता, परंतु मोहनला काय तो समजला नाहीये आणि जोरदार बॅट मात्र फिरवल्याने बॅटच्या आवाक्यामध्ये तो चेंडू काय आला नाही. आणि अशा रीतीने हा निर्धाव चेंडूमुळे कुठेतरी हा संघ संकटात येऊ शकतो. परंतु मोहन त्या ठिकाणी आहे, 50+ खेळाडू आहे, समजून घेणं गरजेचं आहे. टोलवला त्या ठिकाणी स्टेट बॅटने मनोजने आणि एक धाव मात्र सहजरित्या पूर्ण केला. सावकाश धावताना माहिती आहे जो स्ट्राईकला जो फलंदाज आहे तो गणेश, ज्यानं संघाला सुरुवात करून दिलेली आहे, ती अतिशय सुंदर अशी सुरुवात आहे. आणि गणेशला माहिती आहे की मी जर उभा राहिलो, षटक संपल्यानंतर प्लेअर चेंज करू शकता. जर मगाशी तुम्हाला चेंज करायचं करू शकला असता, परंतु तुम्ही तो केलात नाही. हरकत नाही. स्ट्राईकला गेलाय पुन्हा एकदा गणेश. शॉर्ट पिच चेंडूंचा मारा करेल. टोलवला होता परंतु बॅटच्या आवाक्यामध्ये चेंडू आला नाही. चांगला चेंडू होता लेग स्टिकवरचा. पीटर अंकल आणि पीटर अंकल बॉम्ब फेकतात. बॉम्ब फेकताना पीटर अंकल आपल्याला त्या ठिकाणी दिसले. चेंडू चांगला होता, अगदी मिडल इस्टवरचा चेंडू होता. मनोजला काय तो, मला वाटतं गणेशला काय तो समजला नाही. लेगस्टिकचा मारण्याचा प्रयत्न मात्र मनोजने केला होता, परंतु बॅटच्या आवाक्यामध्ये चेंडू आणि निर्धाव एक धाव होता सहजरित्या बाईकच्या स्वरूपात भेटली. आणि आता मात्र कुठेतरी अवघड होत जात आहे, अवघड होतंय आणि अवघड होईल कदाचित. कारण का मला वाटतं 3 चेंडूंचा खेळ या ठिकाणी 4 चेंडूंचा खेळ या ठिकाणी संपलेला आहे. आणि 4 चेंडूंमध्ये मला वाटतं 2च धावा या ठिकाणी आलेल्या आहेत. 13ची सरासरी आहे. आणि त्या ठिकाणी झेल होईल का, मुश्किल आहे. सुंदर चेंडू आणि सुंदर षटक या ठिकाणी म्हणावं लागेल. 5 चेंडू आणि 3 धावा दिलेल्या आहेत फक्त. आपल्याला संघाला जे पाहिजे ते करत असताना आपल्याला गोलंदाज दिसतोय तो म्हणजे चेतन. पुढील चेंडू चेतनचा राईट मोरचा विकेटचा मारा टोलवला त्या ठिकाणी गणेशने. लेगच्या शतरक्षण मात्र त्या ठिकाणी तैनात आहे. एक धाव मात्र सहजरित्या पूर्ण होईल. दुसऱ्या धावेचा प्रयत्न सुद्धा गणेश करणार नाही, कारण का त्याला माहिती आहे की मी नॉन स्ट्राईकला आता आहे आणि षटक आता संपेल आणि षटक संपल्यानंतर मला स्ट्राईक भेटेल आणि स्ट्राईक भेटल्यानंतर मी माझा खेळ दाखवू शकतो. 20 धावांवरती 2 षटकांचा खेळ संपलेला आहे. कोणताही गडी या ठिकाणी बाद होत नाहीये, परंतु रिटायर्ड होतोय तो म्हणजे आमचा मनोज, जो मगाशी थोडासा कुठेतरी चाचपजला आणि एकदम परफेक्ट झालंय. आम्ही ऐकत बसलोय शब्दरचना.
आणि मनोज सरांच्या जागेवरती गेले तो म्हणजे या संघाचा कर्णधार किसन. पहिले बॉलर सांगा म्हणजे तो रिटायर करता येईल. कोण आहे बॉलर? योगित संघाचं तिसरं आणि वैयक्तिक पहिलं षटक घेऊन आलं योगित. आणि आता मात्र मला वाटतं 18 चेंडू. कोण आला? योगित तो बॅट्समन किसन किसन आला का? किसन स्ट्राईकला नाही, किसन नाही, नाही गणेश स्ट्राईक. गणेश स्ट्राईकला 18 मध्ये 46. 18 चेंडू आणि 46 धाव्यांची गरज या ठिकाणी आहे. 15चा सरासरीचा मगाशी 13 होता, परंतु षटक मात्र थोडस हे चांगलं असल्यामुळे दुसरं षटक खूप चांगलं. जोरदार अपील या ठिकाणी केलेलं आणि करावंच लागेल. कारण का चेक करू का? नाही, थांबा 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 तुम्ही दिलाय का? थांबा, तुम्ही सॉफ्ट सिग्नल द्या पहिला, त्याच्यानंतर घेईन. नॉट आउट आहे. ओके, हा 2 मिनिटं थांबा. कशासाठी? कॅच आउट, कॅच आउट ना सर पंच? कॅच आउट, कॅच आउट नाही ना? ओके ओके, चला चला, थँक्यू राम सर. असे समजूतदार तुमच्याकडे जो समजूतदारपणा आहे म्हणून हा एवढा मोठा क्रिकेटचा महोत्सव या ठिकाणी तुम्ही भरवलेला आहे. आपण डॉट देणं बॉल. बॉल ना 1 रन आले. आता मात्र संघाचा संघनायक किसन स्ट्राईकला गेलेला आहे. राईटम राऊंडचा मारा असेल योगितचा, दुसरा चेंडू असेल योगितचा. पहिल्या चेंडूवरती जोरदार अपील मात्र होता आणि कॅच काय सुंदर पकडली होती, परंतु फुलटॉस चेंडू आणि मला वाटतं हा नोचा इशारा असेल. एक धाव मात्र सहजरित्या पूर्ण केली आहे आणि पीटर अंकलचा थ्रो. कॅच करून ठेवा कॅमेरामॅन, नो प्लस 2. कॅमेरामॅन फोकस करो. नो प्लस 2. थँक्यू सर. 24. चेंडू सुटला हातामधून, चांगला चेंडू होता. किसनच्या बॅटच्या आवाक्यामध्ये तो चेंडू आला नाही आणि हा षटकार मात्र नक्कीच ठोकला असता जर त्या ठिकाणी गणेश असता. पुढील चेंडू पुन्हा एकदा फुलटॉस, पुन्हा एकदा मारण्याचा प्रयत्न मात्र किसनचा होता, पण मिसबॅट झालेला चेंडू आहे आणि एक धाव मात्र त्या ठिकाणी फ्री हिटचा चेंडू होता किसनला आणि तो त्याचा पूर्ण समाचार घेऊ शकला नाही आणि एक धावेचे समाधान मानावं लागलं. या एका धावेने संघाच्या धावसंख्येमध्ये भर पडली. संघाची धावसंख्या झाली आहे 25. पुढील चेंडू फुलटॉस चेंडू. मी बोललो ना गणेश असता तर त्या ठिकाणी समाचार घेतला असता. मला वाटतं कधी कधी एखादा जो फलंदाज असतो, नक्कीच सर थँक्यू, कधी कधी फलंदाजाचा दिवस असतो कधी नसतो, तर त्याच्या बरोबर असलेल्या 10 खेळाडूंनी त्याला कधी कधी समजून घ्यायचं असतं. हे तर खरं क्रिकेट असतं. आज तुम्ही बघा, आज जवळजवळ इथे 15 चोक 60 आणि त्यांच्या समवेत आलेले जवळजवळ 60 म्हणजे 120 लोकांचा हा महोत्सव आपल्याला बघायला भेटला राम सरांच्या माध्यमातून. हा समजूतदारपणा आहे. जर एखादा क्रिकेटरचा फॉर्म नसेल किंवा एखाद्या गोलंदाजाचा फॉर्म नसेल तर त्याला समजून घेणं हे फार महत्वाचं असेल. राम म्हात्रेंकडे ती क्षमता आहे म्हणून हा 120 जणांचा महोत्सव आपल्याला आज, हा क्रिकेट महोत्सव आपल्याला बघायला भेटला. धन्यवाद देईन मी त्यांना. पुढील चेंडू किसनसाठी, पुन्हा शॉर्ट पिच चेंडू होता. आता गरज आहे षटकारांची डॉट बॉल. शेवटचा चेंडू. आणि किसन करतोय स्विच. टोलवला त्या ठिकाणी, झेल होईल का? परंतु झेल सुटलेली आहे चेतन कडून आणि हा मला वाटतं सर सिग्नल सांगा. 6 चेतनच्या हातामध्ये कॅच होती. अगदी जागेवर उभं राहून तो बॉल घेऊन चावायचा होता. 38 रन झाले संघ. संघाची धावसंख्या 38. 3 षटकांचा खेळ या ठिकाणी संपलेला, म्हणजेच 18 चेंडूंचा खेळ या ठिकाणी संपलेला आहे आणि 18 चेंडूंचा खेळ संपून कोणताही गडी बाद न होता या ठिकाणी 38 धावा झालेल्या आहेत आणि 12 चेंडूंचा खेळ या ठिकाणी शिल्लक आहे आणि 12 चेंडूंमध्ये
28 धावांची गरज आहे. 14ची सरासरी. सलामीला गेलेला गणेश त्या ठिकाणी अजून आहे. हा वाकडीचा फलंदाज बॉलर गिरीश. नामदेव जमदाडे यांच्या समवेत तयार झालेला हा खेळाडू, त्यांच्या अनुभवाने तयार झालेला हा खेळाडू गणेश आपल्या संघासाठी काय सुंदर अशी फलंदाजी करताना दिसतोय. 14च्या सरासरीने 12 चेंडूंमध्ये 28 धावांची आता गरज आहे आणि हा सामना कुठेतरी अतिटतीचा होत चाललेला आहे. गिरीश संघाचं 4थं आणि वैयक्तिक पहिलं. फुलटॉस चेंडू, पुन्हा एकदा फुलटॉस टाकला होता, परंतु नो न होता हा चेंडू खाली लँड झाला. त्याच्यामुळे पंचाने वाईटचा सिग्नल दिलेला आहे. मेन पंचाने वाईटचा सिग्नल दिलेला आहे. ओके, सिग्नल आला वाईट, नो चेक करा. वाईट दिला, नो चेक करतायत. हा, नो नाही आहे, समजलं मला. वाईट आम्ही नो चेक करतोय. मग काय चेक करायचंय? नो चेक करायचंय. पंच सांगतात नो चेक करायचंय. नो नाही आहे. चला सामना सुरुवात करायचा आहे. नो नाही आहे. वाईट चेंडू असेल अवांतर धाव. या अवांतर धावाने सांगाय धावसंख्या भर पडली. सांगाय धावसंख्येले 39. 39 लॉस ऑफ 0 विकेट. शॉर्ट पिच चेंडू गलीमध्ये कट केला, त्या ठिकाणी क्षेत्ररक्षण आहे. एकदा मात्र सौदरीचा पूर्ण होईल. या एका धावाने सांगाय धावसंख्या भर पडली. सांगाय धावसंख्येले स्ट्राईकला किसन. 11 चेंडू हेलिकॉप्टर उडवला, त्या ठिकाणी क्षेत्ररक्षण नाहीये आणि हा चौकार. आता मात्र किसनच्या कुठेतरी बॅटला चेंडू लागतोय. पहिला सामना जो झाला त्या सामन्यामध्ये किसनच्या बॅटला बॉल लागला नव्हता, परंतु आता किसनच्या बॅटला बॉल लागणं हे त्याला सुद्धा गरज आहे आणि त्याच्या टीमला सुद्धा गरज. संघाचा कर्णधार आहे तो आणि त्याच्या जेव्हा बॅटला बॉल लागेल तेव्हा संघाचे चांगले दिवस येतील. पुढील चेंडू असेल गिरीशचा. राईट आर्म ओव्हर द विकेटचा मारा. स्ट्राईकला किसनने आता या आजच्या अगोदर सुंदरसा चौकार मारला होता. पुन्हा टोलवण्याचा प्रयत्न मात्र केला त्या ठिकाणी आणि चोरटी धाव त्या ठिकाणी काढली गणेश आणि किसनने. हे धूर कोणी केलाय त्याला कृपया विनंती आहे. तो सगळा खाली येतोय. क्या बात आहे गिरीश. अतिशय सुंदर गोलंदाजी आपल्याला बघायला भेटते गिरीशच्या माध्यमातून. सगळे ब्लॉक होलचे चेंडू आहेत. ब्रह्मास्त्र ज्याला म्हटलं जातं ते सगळेच ब्रह्मास्त्र जो वापरतोय आणि स्लोअर वर चेंडू टाकतोय. त्याला माहिती आहे जर मी स्पीड मध्ये चेंडू टाकला तर गणेश हा असा 8 चेंडू 21 जावा. गणेश हा चांगला खेळाडू आहे, तो स्पीडचा चेंडू सोडणार नाही. शॉर्ट पिच चेंडू तो सोडणार नाही. ओव्हरथ्रो काहीही गरज नव्हती. काही गरज नसताना ओव्हरथ्रो त्या ठिकाणी झालेले आहे. 2 धावा त्या ठिकाणी पूर्ण झालेली आहेत आणि तिसरी धाव. अतिशय गचाळ क्षेत्ररक्षण. गचाळ म्हणजे खूपच गचाळ. 7 चेंडूंचा खेळ मला वाटतं शिल्लक असेल अजून. 7 चेंडूंचा खेळ बाकी आहे आणि 7 चेंडूंमध्ये सात चेंडू आणि 18 धावांची गरज आहे. अजूनही सलामीवीर गणेश त्या ठिकाणी आहे. किसन आहे स्ट्राईकला. काहीही होऊ शकतं या ठिकाणी. सुंदर चेंडू होता. किसनला माहिती आहे की जर बाउंड्री आली तर ती ऑफसाईडला येऊ शकते, कारण का फक्त ऑफसाईडला 3 प्लेयर आहेत आणि अशा रीतीने अतिशय सुंदर असं षटक या ठिकाणी समाप्त झाले आहे. आता 6 चेंडू आणि 14 धावांची गरज आहे. कोण येईल
गोलंदाजीला 6 चेंडू आणि 14 धावा. सामन्याला सुरुवात करा. अजून मला वाटतं 4 सामने या ठिकाणी खेळवायचे आहेत. 3 माफ करा 2 एकच चला सामन्याला सुरुवात करा. राम सर 6 चेंडू आणि 14 धावा. स्ट्राईकला दोन्ही सेट बॅट्समन किसन आणि गणेश. गणेश खेळतोय 12 चेंडूंमध्ये 28 धाव्यांवरती आणि किसन खेळतोय 7 चेंडू आणि 18 धाव्यांवरती. दोघही दूर कसा खाली आला पूर्ण बॉल दिसणार नाही. हा संघाचे सर्वी सर्वा राम म्हात्रे, संघाचे मालक आणि संघाचे कर्णधार राम म्हात्रे. 6 चेंडू 14 धावा. स्ट्राईकला सेट बॅट्समन गणेश 12 चेंडू 28 धावा. मगाशी चेतनने गणेशची कॅच सोडली होती, ती कॅच कुठेतरी मागात पडेल का? 6 चेंडू टोलावलाय त्या ठिकाणी गणेशने. शॉर्ट पिच चेंडू गणेश सोडणार नाही. आता समीकरण पूर्ण हलकं झालेलं आहे, पूर्ण हलकं. 5 चेंडू आणि 7 धावा. या 5 चेंडू 8 धावा. 5 चेंडू 8 धावा. माफ करा, समीकरण कुठेतरी हलतंय या ठिकाणी. चांगला फलंदाज आहे, शॉर्ट पिच चेंडू सोडणार नाहीये. याच्या अगोदर गिरीशने षटक टाकलं होतं, षटक आपण बघितलं होतं. सगळे बॉखलचे स्लोअर चेंडू होते. पुन्हा टोलावलाय. अगदी मॅच मोकळी करून दिली आहे गणेशने. काय बॅटिंग केली आहे गणेशने, अतिशय सुंदर. 14 चेंडूंमध्ये 40 धावांची खेळी केलेली आहे आणि आता मात्र 4 चेंडू आणि 2 धावा. लेग साइडला टोलवण्याचा प्रयत्न मात्र होता, परंतु सिंगल धाव या ठिकाणी काढल्याने स्कोअर लेवल झालेला आहे. जिंकण्यासाठी 3 चेंडू आणि 1 धावांची गरज आहे. विनिंग शॉट किसन. चला नेक्स्ट टॉस साठी यायचं आहे. नाणेफेकीचा कौल या ठिकाणी करून घ्यायचा आहे पटपट. किसननी दाखवलं माझ्या बॅटला बॉल लागतोय. अशा रीतीने सतीश 11 हा संघ. देवा काय विषय तुझा बाबा? सगळं सांडले ते. सतीश 11 हा संघ या ठिकाणी विजय झालाय. नाणेफेकीचा कौल करून घ्यायचा आहे. अनिल भोईर आणि रामभाऊ जवळजवळ मगाचा पहिला सामना सुद्धा रामभाऊ हरलेले आहेत आणि हा आजचा दुसरा सामना ते सुद्धा हरलेले आहेत. मला वाटतं 15-52 मोकळे. आणि आता